सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉग्समध्ये. मग सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाच्या आरोग्याचा जावो ही सदिच्छा. आणि मग आता सकाळी सकाळी हा मटकीची उसळ आहे त्याचा नाश्ता होत आहे. दररोज मुली पोहे उपमा हेच खातात, पण हेल्दी पण नाश्ता मुलीच्या पोटात गेला पाहिजे. त्यामुळं मटकी वगैरे कालच भिजू घातली होती मी आणि त्याला खूप छान असे मोड आलेले आहे. आणि मग आजचं नियोजन म्हणलं तर आज आता एकादशी आहे आणि मग आता छान विठ्ठलाची पूजा वगैरे करायची आहे. चला मग व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप करू नका. आजचा वार होता रविवार आणि नेहमीप्रमाणे सकाळची सगळी काही कामं झाली आणि मग मुलींना अगोदर इकडे आंघोळ केल्याबरोबर अगोदर इकडे मुलींना नाश्ता करायला घेतला आणि रात्रीच मटकी भिजू घातली होती आणि मुलींना असा हेल्दी असा मस्त असा उसळीचा नाश्ता इथे करून दिला. एकीकडे चहा आणि मटकीची उसळ माझी रेडी झाली. म्हणजे मुलींना अगोदर नाश्ता खायला करून दिला ना की मग त्यांचं मागे असं काही राहत नाही आणि आपलं पण पूजेमध्ये इकडं लक्ष लागतं. आणि मग त्या दोघींना नाश्ता इथे करून दिला आणि मी पण चहा घेतला आणि आता मी म्हणलं आपण पूजा झाल्यावरच आपण चहा घ्यावं आणि मग मी पूजेच्या तयारीला इथे लागले. आणि सध्या ना आता स्वस्तिकच्या झाडांना खूप फुलं लागत आहेत म्हणून विठ्ठल रुक्मिणीसाठी मी ना इथे स्वस्तिकच्या फुलांचा इथे हार बनवायला घेतला. आणि आज काही वेगळा वेगळा हार असा मी बनवला नाही. विठ्ठल आणि रुक्मिणी या दोघांना पण असाच एकत्रित असा मोठा हार असा छान असा बनवून घेतला. आणि मग विठ्ठल रुक्मिणीचे इथं अभिषेक करायला लागले. देवाची पूजा तर वरची माझी झाली, करून घेतली ती अगोदर मी. आणि त्यानंतर मग विठ्ठल रुक्मिणीचा इथे अभिषेक करायला घेतला. आणि ह्या मूर्तीचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ना ही मूर्ती आईला ना गिफ्ट आलेली आहे. म्हणजे आईचा बड्डे होता, त्या बड्डेच्या दिवशीच ना बहिणीने आईला ही मूर्ती अशी गिफ्ट दिलेली आहे. आणि ज्या दिवशी म्हणजे आईच्या हातात ही मूर्ती आली ना त्यावेळेस आईला इतका आनंद झाला ना ही मूर्ती पाहून ना. आणि आईने लगेच ठरवलं की ही मूर्ती ना आपण देव्हाऱ्यावर ठेवून टाकायची म्हणून. आणि मग जसं जसं ह्या मूर्तीवर आता जलाचा दुधाचा अभिषेक होऊन पूजा होत आहेत ना तशी तशी ही मूर्ती एवढी तेजस्वी दिसत आहे ना. आणि असं पाहता क्षणी ना एवढा असं मन मोहून घेतात ना ह्या मूर्त्या. आणि रूप जर दिसत आहे ना आता वरचेवर विठ्ठल रुक्मिणीचे हा खूप सुंदर रूप दिसत आहे. असं म्हणजे जसं आपण पूजा करू ना त्याच्यामध्ये असं एकदम एकदम असं नवचैतन्य दिसत आहे ह्या मूर्त्यांमध्ये. मग काही ते मस्त असा अगोदर इथे पाण्याचा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर लगेच दुधाचा पण अभिषेक करून घेतला आणि स्वच्छ अशी मूर्ती एकदम इथे पुसून घेतली. आणि आई असती तर ना मग तिची पूजेची तयारी तर आदल्या दिवशीपासूनच चाललेली असते. मंजुळा आणणं म्हणजे गोळा करणं आणि मग व्यवस्थित मग कधीतरी मंजुळाचा हार करते, कधी फुलांचा हार. म्हणजे ह्या गोष्टी तिला म्हणजे खूप आवडतात असं. आणि आणि मग आता ती नाही मग आता मी पण तिच्या पद्धतीनेच पूजा अशी करायला घेतली. मी पण करत असते व्यवस्थित पूजा एकदम. मला कसं आहे मला पण खूप मन लावून पूजा करायला अशी आवडते ही. आणि मग काही ते मग विठ्ठलाला इथे अष्टगंध लावून घेतला आणि रुक्मिणीला हळदी कुंकू लावून छान अशी पूजा करून घेतली. साईडला इथे दिवा पण लावून घेतला. आणि बघा तुम्ही आता मी अशा पद्धतीचा हार मी केला होता आणि दोघांना पण असाच तो एकत्रित असा घातला. थोडासा मोठा झाला होता हार माझा, पण मी असाच तो घातला तो. आणि मग काय त्यानंतर अगरबत्ती पण लावली. आणि मग नैवेद्य म्हणलं तर मग इथे मी साखर आणि शेंगदाणे असं मी ठेवलेलं आहे. आणि खूप छान प्रसन्न अशी माझी नंतर इथे पूजा झालेली आहे. आणि खरंच अशी पूजा झाली ना आपल्याला खूप मनाला पण खूप छान वाटतं. जरी मी एकादशी धरत नसले तरी पण पूजा वगैरे मी खूप छान करते. मग माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच आणखीन एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.